मामज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला मस्तक माझा मस्तक माझा पायावरी या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदूचे चरण ते नमस्करून आता भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा विठ्ठल विठ्ठल भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया। आज अखंड हरिनाम सप्ताह आणि किती वर्ष झालेत आता 22 वर्ष अखंडित चाललेला हा नामयज्ञ आणि 22व्या वर्षातील सालाबाद प्रमाणे या वर्षीही पाडव्यापासून सुरू झालेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा प्रथा चालू झालेली आहे आणि त्याच्यातला या वर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या पामराकडे आलेली। आता वास्तविक पाहता माझ्यासारख्याने इथं कीर्तन करणं, इथं गुरुवर्य हरिभक्त परायण अर्जुन महाराज आहेत आणि सर्व जाणकार मंडळी आहेत आणि त्यांच्या समोर कीर्तन करायचं म्हणजे असा कार्यक्रम आहे। आमचे भागवत महाराज वेदे म्हणत असतात बघा की समुद्राच्या कडेला एक टिटवी बसलेली होती आणि समुद्राची लाट आली आणि त्याचं पाणी आलं अंगावर। त्या टिटवीला एवढा राग आला, ती टिटवी म्हणली आता ह्याचं माझ्या अंगावर पाणी उडवलं, म्हणली आता ह्याचं काही ठेवायचंच नाही, म्हणली ह्याला उपसूनच टाकते, म्हणली त्या चोचीनं ते पाणी उपसायला लागली। आता मला सांगा किती रागात आली, किती पाणी उपसलं त्या टिटवीने, तर हिच्या बापाला तरी पाणी उपसेन का? तसं ही सर्व जाणकार मंडळी येत आणि त्यांच्या पुढं माझ्यासारख्यानं कीर्तनाला उभं राहणं म्हणजे ते टिटवीनं समुद्र उपसल्यासारखं आहे। विठ्ठल विठ्ठल परंतु माझे वडील तुकारामांना काय सगळ्यांना माहिती, लहानपणापासून आमच्यावर संस्कार असे केले की कुठे इकडे तिकडे जाऊ दिलं नाही, पण बसनाला जायचं तिथं बॉटल धरूनच नेलं आणि त्याचा परिणाम म्हणून आणि त्यांनी जी काही ही परंपरा चालू केलेली होती, मला सांगा आपल्या नावावरची जमीन बापाच्या नावावरची आपण दुसऱ्या नावावर करतो का? मग जे बापाने सांभाळले ते जर आपल्यालाच पाहिजे असतं, जर इस्टेट असेल तर इतर संस्कार जे काही बापाचे होते ते आपण का चांगले घेऊ नये? आणि म्हणून की त्या वडिलांनी जे काही संस्कार दिले
त्यांनी या मार्गाला बोटाला धरून जे लावलं, मग पखवा शिकवला, गाणं शिकवलं आणि त्यांच्या बरोबर जाऊन ह्या भजनाचं वेळ लागलं, छंद लागला आणि त्या पद्धतीनं की पुढे चालून त्यांची जी काही परंपरा आहे तर ती खऱ्या अर्थाने त्यांनी ज्याला देव मानलं होतं तर त्या देव मानल्यानंतर तोच देव आपण पुढे चालवायचा, म्हणून त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांचा देव कुठला, माझ्या वडिलांचे दैवत, 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 माझ्या वडिलांचे दैवत. कृपाळू पंढरीनाथ, कृपाळू पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, कृपाळू माझ्या वडिलांचे दैवत, कृपाळू हा पंढरीनाथ, किंवा माझ्या वडिलांची मिरासी का देवा चरण साधावया, म्हणजे जे वडिलांनी चालवत आणलं ते खऱ्या अर्थानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते संस्कार पुढे न्यायचे, म्हणून खऱ्या अर्थानं हे कीर्तन सेवा करण्याची खऱ्या अर्थानं आज मला म्हणजे संधी मिळाली. असो, आता चौथ्या दिवसाची सेवा असल्यामुळं आजचा घेतलेला अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आणि देव, संत आणि जीव ह्यांनी कुणी कुणाला शरण गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या संसारिक जीवाला की नेमकं भाग्यवान कोण, भाग्यवंत कोण हे सांगण्यासाठी आजचा हा अभंग, 4 चरणांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज खऱ्या अर्थानं किंवा वाटतं माझी पहिली सेवा आहे इथं. टाकलेल्या 2-3 सेवा झाल्या, आज पहिली सेवा आहे. काय होतं की कुणाचं घ्यायचं नाही द्यायचं नाही आणि मग बाकीच्या व्यापातून लय वेळही मिळत नाही, पण जिथं प्रेमाने बोलवलंय त्या दिवशी हे बसले होते, मला वाटतं चेअरमन हे सगळेच बसले होते आणि प्रवीणचा फोन आला असं असं, म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, कारण आपल्या माणसांमध्ये जाऊन आपणच 2 गोष्टी बोलायच्यात आणि कसं असतं आपल्या माणसांमध्ये चुकलं हुकलं सगळं आपलीच माणसं सांभाळून न्यायला असतं, त्यामुळं आपल्या माणसांमध्ये जायचं आणि ते प्रेम त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने जे आहे ते मिळवायचं आणि त्या उद्देशाने आजची ही सेवा आहे. आजची सेवा देताना प्रवीणने त्या दिवशी फोन केला, तुमचे मला सकाळी फोन झाला, त्या दिवशी परत पॉम्पलेट पाठवली आणि ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं की ही एक जीवाची सगळे प्रेमाची मंडळी आहे. म्हणजे तसं आमचं गाव वेगळं नाहीच आहे, आता ते नंतर वेगळं झालं नाही तर हे आम्ही एका गावची म्हणायचं काय हरकत नाही. सोसायटी एकत्र होती, पहिली ग्रामपंचायत पण एकत्र होती आणि म्हणून की हे काय परगावी नाही तर मी माझ्याच लोकांमध्ये माझ्याच गावात कीर्तन करतोय आणि आज खऱ्या अर्थानं की माझं भाग्य म्हणायचं की इकडे गोडके महाराज आहेत, आमचे नाना महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, आपल्या कापरेवाडीचे गायकवाड महाराज आहेत, हा दांडेवाडीचे सुरेश महाराज आहेत, आमचे हे वाडीचे यादव महाराज आहेत, आमचे टाकळीचे गुलाबराव आहेत, कापरेवाडीचे गायकवाड महाराज आहेत, देवा महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत,
पठाडे महाराज हा आणि सस्ते महाराज आणि रोकडे महाराज हे सर्व मंडळी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला टाळकरी मिळालेत म्हणजे माझं भाग्य म्हणायचं. दोन्ही पखवाजे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या समोर आज कीर्तन करायला खरा परीक्षक चांगला असला तो विद्यार्थी चांगला करतो. आज परीक्षक म्हणून खऱ्या अर्थानं अर्जुन महाराज आहेत. विठ्ठल भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. तुकाराम महाराज इथं ह्या व्यापारी जो काही जीव आहे तर त्या जीवाला सांगतात की भाग्यवंत त्याला म्हणावं कुणाला जे ईश्वराला देवाला शरण जे कोणी जातील त्यालाच फक्त भाग्यवंत म्हणावं. बरं म्हटलं हे भाग्यवंत तसे आहेत किंवा तुम्ही म्हणता तसे जे शरण जातील तेच खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहेत असं तुमचं म्हणणं आहे. पण ह्याचा फायदा काय त्यांनी पुढे सांगितलं की म्हणले नाही तरले त्याच्यामुळे काही तरणार काही आहेत आणि पण त्याच्यासाठी काय लागणार आहे तर त्याच्यासाठी आमचा हा पुरावा आहे. काय पुरावा आहे तर नामधारकाचा ठसा. कारण का तर हे कुणी आयड्या गैऱ्याने सांगितलं नाही. हे कुणी सांगितलंय तर नामधारकाने सांगितलंय आणि नामधारकांनी सांगितलंय म्हणजे नुसतं सांगितलं नाही तर शिक्का देऊन सांगितलंय. ठीक आहे म्हणले किंवा नामधारकाने असं सांगितलं की भाग्यवान तो आहे जो देवाला शरण जातो पण त्याच्यासाठी बाकी इतर काय फायदा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी काही ह्या जीवदशेमध्ये आल्यानंतर जे भोगायला मिळायचे ना ते भक्ती भुक्ती मुक्ती हे सर्व काही जो कोणी अनन्य भावाने शरण जाईल भोळेपणानं पण त्याला भावयुक्त अंतकरणानं जवळ करेल त्याच्यासाठी ते स्थळही मिळेल आणि त्याला हे सगळे भोगही भोगायला मिळतील. मग ठीक आहे म्हणले हे सगळं झालं ह्याला पुरावा काय ह्याला पुरावा काय मग तिथं तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की बाबांनो गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणे. हे मी माझ्या मनचं सांगत नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याला जर कोणी खोटं म्हणत असेल तर तो माणूसच नाही तो गाढव म्हणावा किंवा गाढवाच्याही पलीकडचा म्हणावा. विठ्ठल विठ्ठल भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढराया. एक सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला त्या अभंगाचा सांगितलेला आहे. आता ह्याचा विस्तृत अशा पद्धतीने जेवढं काही माझ्या बुद्धीला येईल त्या पद्धतीने मी त्याचा विस्तार करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. इथं आशीर्वादासाठी अर्जुन महाराज आहेत आपण सर्वजण साथीसाठी आहेत. भाग्यवंत म्हणो तया कुणाला भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढराया. संसारामध्ये आणि भाग्यवान कोणाला म्हणतो आमच्या दृष्टीने भाग्यवान कोण ज्याला चांगली नोकरी लागली तो भाग्यवान. बरोबर आहे ना. ज्याचा धंदा फास्ट चाललाय अगदी धंदा टाकला वर्ष 2 वर्षातच काय त्याला त्या गिऱ्हाईकाला जागा नाही भाऊ अशा पद्धतीनं तो आमच्या दृष्टीनं भाग्यवान. किंवा एखाद्या पदावरती गेला म्हणायचं भाग्यवान झाला तो सरपंच झाला म्हण काय भाग्यवान आहे. प्रतिष्ठा धन संपदा ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भाग्यवान म्हणतो. त्याही पुढे जाऊन की ज्याला मूलबाळ होत नाही त्याला काय म्हणायचं त्याला आपण शब्द काय म्हणू उलट त्याला भाग्यवानाच्या विरुद्ध की हा दरिद्री बा किंवा कम नशिबी की त्याला मूलबाळ नाही काय नाही. आणि मग भाग्यवान कोणाला म्हणायचं अहो बरेच दिवस नव्हतं त्यांना मूलबाळ काही आणि मूलबाळ झालं आणि मग तू भाग्यवान आहे का मूलबाळ झालं. मग मुलं बाळ झाले म्हणून भाग्यवान संसारातला माणूस. धनसंपत्ती ही चांगल्या पद्धतीने त्याला मिळाली आत्मसात झाली म्हणून भाग्यवान. प्रतिष्ठा एखाद्या पदावरती गेला तर तो भाग्यवान. किंवा नोकरी लागली ज्या ज्या गोष्टी आम्हाला इच्छेच्या अनुसरून मिळतील ते मिळाले की महाराज तिथं भाग्यवान. बरोबर आहे ना. आणि इच्छेच्या विरुद्ध
मिळाली नाही की ते दुःख, तिथं मात्र तो कमनशिबी. पण इथं महाराज म्हणतात की भाग्यवानची व्याख्या त्यांच्याकडे ही नाही. त्यांच्या दृष्टीनं भाग्यवान हा संसारिक माणूस ज्याला ह्या काही गोष्टीला भाग्यवान म्हणतोय तो तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं भाग्यवान नाही. त्याला एक प्रमाण देतात मला, भाग्य तरी नव्हे भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा, 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 भाग्य तरी नव्हे धन पुत्र भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा, निकटवास बरा संता पायी. की तुकाराम महाराज इथं म्हणतात की जो कोणी असं म्हणत असेल की धन पुत्र किंवा धारा म्हणजे पत्नी हे म्हणजे आमचं भाग्य जर असेल तर संसारात लोक रडले कशा असतील? संसारात दुःख आहे म्हणून रडतात ना. आणि मग सगळ्यात महत्वाचं एक तर संसारी जन्माला येणं दुःख आहे. आता ह्यात तुम्हाला काय जे ना की हे इतर सगळ्या गोष्टी मिळाल्या ह्याचं सुख मानणाऱ्याला हे सांगणे की अरे तू जन्माला आला हेच सगळ्यात महत्वाचं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, 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 दुःख स्वीकारेना जन्म घ्यावा, दुःख स्वीकारेना जन्म घ्यावा, पाप पुण्य करी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करी जन्म येतो प्राणी, पुण्य करी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करी जन्म येतो प्राणी. महाराजांनी प्रमाण दिलं जन्माचे ते मूळ पहिले शोधून, शोधून. दुःखाशी कारण जन्म घ्यावा. हा, दुःखाशी कारण जन्म घेणे म्हणजे जन्माला येणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि दुःख जन्माला आल्याबरोबर जर हे जन्माला येणं दुःख असेल तर ह्या पुढच्या तुमच्या गोष्टीचं करायचं काय? धन पुत्र धारा ह्यांचं करायचं काय? आणि मग धनाच्या साठी धन म्हणून जर समजा आम्ही काय करतो की धन हेच खऱ्या अर्थाने भाग्यवान माणसाचं लक्षण किंवा ज्याला धन असेल ते. आता धन काही ठिकाणी धन हे गरजेचं आहे पण धनाला दोष भरपूर आहे. मला सांगा किती धनवान सुखी आहे? उलट नाही तो सुखाने झोपतो का नाही? आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्याला झोप आहे का? बरं, ज्याच्याकडे आहे त्याला झोप नाही. आणि काहींनी धन कमवलं पण समजा सर्व्हिस मध्ये असेल किंवा काय असेल पण लागल्या चौकशा किंवा काय झालं आता ईड्या कुठं काय सीड्या काही सुरू झाले ना. आता ज्या वेळेला हे सुरू होतं त्यावेळेला त्यांना काय परिस्थिती होते? सुखाने ते झोपू शकतात का? म्हणजे फक्त धन म्हणून जर तो भाग्यवान असेल तर तुकाराम महाराज तिथं म्हणतात की नाही, धनामुळे भाग्यवान ठरवत जर असेल हा समाज किंवा ह्या व्यावहारिक जनता हे जगत जर धनामुळे कोणाला
स्वतःला भाग्यवान ठरवत असेल तर तो भाग्यवान नाही. दुसरी गोष्ट सांगितलं की पुत्र. मला सांगा, जर पुत्र जर समजा ज्याला झाला, पुत्र झाल्यानंतर एखादी व्यक्ती भाग्यवान असेल तर मग वृद्धाश्रम कोणासाठी? हे जे एवढे वृद्धाश्रम निघालेत किंवा चालू आहेत, सगळे हे जाहिराती होतात, सगळे होते, पण हे वृद्धाश्रम कोणासाठी? जर पुत्र झाला, पुत्र असेल म्हणून एखादा जर भाग्यवान असेल तर हे कशासाठी? अहो, काही लोकांची इतकी वाईट परिस्थिती आहे की म्हणजे आता ते म्हणतात नसता झाला तरी परवडला असतं, पण कधी? सगळं झाल्यानंतर. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की काही काही वय झालेलं आहे परंतु त्या आई वडिलांना मुलं पाहत नाहीत. आता ह्यांना माहिती आहे, आता हे लय लांबचं उदाहरण आहे, जवळचे मी नाव घेत नाही, पण आई वडिलांच्या 10व्याला दोघांनी ठरवलं तू तिथे येतं मग मयत कर आणि मी आल्यावर दावा करीन, मला 7-8 दिवस लागतील. अशी जर परिस्थिती असेल तर भाग्यवान म्हणायचं का तो? 2-2 मुलं आणि आपल्या सगळ्यांच्या भाषेत गडगंज 1.5-2 लाख रुपये पगार. पण आईचं किंवा वडिलांच्या अंत्यविधीसाठी जे काही विधी करायचे असते मृत्यू पश्चात, तर त्या ठरवून घेतले, वाटून घेतले की तू मैतीचं आणि सावडायचं तू थांब तिथं आणि 10व्याला मी आल्यानंतर ते करू. एवढंच नाही, एवढंच नाही, आल्यावर काहीतरी वाद झाला, महाराज मला तर आहे समोर इथं हस्त्या वाटून घेतले, दोघं 2 दारू केले. सांगा ना, त्याला भाग्यवान म्हणावं? मग जे तुकाराम महाराज म्हणतात की धनवानात सुद्धा तुम्ही भाग्यवान म्हणता पण तो भाग्यवान नाही. कोट्यानं कोटी संगे नाही रे लंगोटी. त्यांनी सांगितलं की धनाच्या बाबतीत तर विषयच नाही, की जरी आपण धन ज्याच्याकडे आहे त्याला भाग्यवान म्हणत असू तर ते तुकाराम महाराज म्हणतात की ते खोट आहे. धन आहे म्हणून तो भाग्यवान होऊ शकत नाही. आता आपला विषय चालला होता की पुत्राचा, की पुत्र जरी समजा असेल तरी तो भाग्यवान असेल असं नाही. काही लोकांची अशी अवस्था आहे की पुत्र आहेत परंतु ते आश्रमामध्ये राहायला आहेत. काही काही आता तुम्हाला सांगितलं की त्यांच्या पाठीमाग हे सोडून द्या, एवढ्या धनवान. आता दोन्ही गोष्टी इथे येतात महाराज. जगातली संपत्ती जर काही सापडली तर त्या जगात सुद्धा काही नंबर येईल आणि देशात तर त्यांचा नंबरच आहे. अशी माणसं ज्या वेळेला बातम्याला त्या वेळेला त्या दोघांची भांडणं त्यांच्या 10व्याच्या आधी होती. अंबानी बरोबर आहे, पेपरला होतं सगळीकडे की 10वा व्हायच्या अगोदर त्यांची वाट चालू झाली प्रॉपर्टीसाठी. मग सांगा ना, बापावर प्रेम होतं का प्रॉपर्टीवर होतं? किमान किमान दुखावता तरी संपवा. किमान दुखावत म्हणजे शेवटी आहे तर त्यांच्यासाठीच आहे ना. बाप पेल्यानंतर त्याचे जे काही असतं ते कोणाला येतं? त्याच्या वारसालाच येणार आहे ना. किमान बापाबद्दल हळहळ व्यक्त करण्यासाठी किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी जो दुखवटा पाळायला सांगितलं किमान तेवढं तरी दिवस असावा ना. मग मला सांगा ना, मग आता त्याला भाग्यवान म्हणायचं का? ज्याला ती मुलं झाली त्याला भाग्यवान म्हणायचं का? म्हणजे तुकाराम महाराज सांगतात किंवा तिथं तुम्हाला धन आहे म्हणून भाग्यवान म्हणता येणार नाही, पुत्र आहे म्हणून भाग्यवान म्हणता येणार नाही, आणि तिसरं सांगितलं म्हणले पत्नी आहे म्हणून तुम्ही भाग्यवान आहात असं तुमचं म्हणणं असेल तर माफी मागून सांगतो तुकाराम महाराजाप्रमाणे
विठ्ठल 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 बाईल म्हणे खरं मरता तरी मरे 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 नासी नासी येले घर तुंगोनिया नासी येले घर तुंगोनिया बाईल म्हणे खरं मरता तरी मरे बाईल म्हणे खरं मरता तरी मरे बाईल म्हणे खरं मरता तरी मरे म्हणजे हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येणे घर थुंकुनिया. काय अवस्था असते ज्या वेळेला परावलंबी माणूस होतो त्या वेळेला मुलं विचारत नाही समाज विचारत नाही पण नव्हे नव्हे जिला चाक म्हणजे रथाचं अर्ध म्हणजे हे दुसरं चाक म्हटलं जातं ती पत्नी सुद्धा शेवटी काय म्हणते की ह्या म्हाताऱ्याचं काय खरं नाही हे नुसतं इथं बेडके टाकते आणि थुंकून थुंकून हे घर नासून टाकले हे कोण म्हणते पत्नी म्हणते. मग भाग्यवान म्हणायचं का हाय ते प्रमाणे परत म्हणा. आणि म्हणून की संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी की आपण ज्याला भाग्यवान म्हणतो तर त्या भाग्यवान त्याला म्हणता येणार नाही. तुकाराम मला सांगतात की हे भाग्यवान नाही कारण की हे धन हे दूषित आहे ते तुम्हाला दुःखच देणार आहे. ते सुख कायमस्वरूपी तात्पुरतं सुख नक्की देईल पण कायमस्वरूपी सुख देणार ते नाहीये. म्हणून ते धन सुद्धा तुम्हाला भाग्यवान ज्याच्याकडे आहे त्याला भाग्यवान म्हणता येणार नाही भाग्यवंत म्हणता येणार नाही. आता भाग्यवान आणि भाग्यवंतांमध्ये फरक आहे. परत भाग्यवान म्हणजे एखाद्याकडे धन आहे आणि त्याचं मोजता येते तिथपर्यंत भाग्यवान. बघा की त्याचा अंदाज लागतोय त्याचं मोजमाप करता येते तिथपर्यंत भाग्यवान. पण जे मोजताच येणार नाही जे काही सुख आहे ते मोजताच येणार नाही ते म्हणजे भाग्यवंत. आता व्यावहारिक जगतामध्ये भाग्यवंत व्हायचं म्हणजे सुखाचं एवढं सुख मिळवणारा माणूस मिळेल का आता. संसारामध्ये जे काही सुख मिळवायला निघालेले ही सगळी आपण मंडळी आहोत ते कुठे निघालो आपला रस्ता बरोबर चाललाय का चुकीचा चाललाय. आता इथं तर महाराज सांगतात की धन म्हणजे सुख मिळण्याचं ठिकाण नाही. भाग्यवंत म्हणजे काय की ज्याला जे मनासारखं वाटतं त्याच्या मनाला समाधान वाटतं ते मिळणं म्हणजे भाग्यवंत भाग्यवान. आणि मग इथं संसारात भाग्यवान कोणाला म्हणता येईल का धन आहे म्हणून भाग्यवान म्हणता येईल का नाही म्हणता येत. कारण का हा संसारच कसा आहे तो संसारच खऱ्या अर्थाने कसा आहे दुःख बांधवडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये धन द्रव्य मान प्रतिष्ठा याच्यामध्ये सुख शोधायला निघालेल्या ह्या जीवाला सुख कधी मिळेल हो? इथं तर महाराज सांगतात बरं, महाराजांना खोटं ठरवणं हे कुणाच्या काही काम आहे का? की हा संसार सगळा दुःख बांधवडी आहे. हा संसार या सगळ्यांनी दुःखाने भरलेला आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंग क्रांती नाही कोठी रात्रंदिवस तळमळ कामक्रोध नभसुने मागे लागले वडार कोणाने शरण जावो त्याचे देवाचे मन देवया रो सदयाचा हे संसार हा खऱ्या अर्थानं दुःखानेच भरलेला संसार आहे. आणि त्या दुःखाने भरलेल्या संसारामध्ये सुख शोधायला निघालेल्या या जीवाला सुख मिळेल का? आणि सुख नाही मिळालं तर मग त्याला तुम्ही भाग्यवंत म्हणाल का? भाग्यवंत त्यालाच म्हणायचं. कोणाला? तर ज्याच्याकडे हे सुख समाधान हे न बोलणे त्याला मिळेल त्याला खऱ्या अर्थानं भाग्यवंत म्हणायचं. आणि मग ते भाग्यवंत म्हणत असताना त्याला उपाय काय सांगितले की भाग्यवंत होता येतं, पण कशाच्या जोरावरती? तर भाग्यवंत जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एकच सांगितलं की त्याच्यासाठी त्याला देवाला शरण जावं लागतं. जर देवाला शरण जावे शरण जावे सर्व भावे देवाशी. की जर खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या संसारात सुख शोधायला निघालात, भाग्यवंत व्हायला निघालात, याच्यात संसारात राहून तुम्हाला भाग्यवंत होता येणार नाही. जर भाग्यवंत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तिथं तुकाराम महाराज उपाय सांगतात की त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ह्या जीवाला खऱ्या अर्थानं देवाला शरण जावं लागेल तेव्हाच. आणि जर तुम्ही ह्या कमालात सगळ्यात जर तुम्ही एकमेकांना सुख शोधायचा जर प्रयत्न केला ह्या संसारात की देवाला शरण न जाता आयुष्यात कधी सुख मिळेल का? तुझा तू पंचम तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे तू सांग बजा मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे सोडून दे धनाच्या तुला लसा.
सांग बऱ्या मानसा कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला बघून घे सावळी मूर्ती आता या पांडुरंगाची बघून घे सावळी मूर्ती आता या पांडुरंगाची विठ्ठल आणि म्हणून की संसारामध्ये तुम्हाला सुख मिळणारच नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागल तर त्याच्यासाठी त्या देवाला शरण जावं लागल. आणि मग देवाला शरण जर गेले तर मात्र तुम्ही भाग्यवंत होऊ शकता. हे अभंगाचं पहिलं भाग्यवंत